झालं पैसा MRI केला याच्या आधी नाही इथे डॉक्टर झाले भरपूर झाले डॉक्टर. इकडे बघा आता तुमच्या कमरामध्ये L4 L5S मध्ये इथे गॅप आहे. L4 L5S याला झाले कमीत कमी 8 ते 10 वर्ष. बरोबर. तुम्हाला याच्या आधी काय व्हायचं फक्त टिचं भरायचं म्हणजे चमक भरायचं महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून तुम्ही गोळी घेतली इंजेक्शन घेतलं तर बरं वाटेल. पण आता काय झालं याच्यातलं जी डिस्क सरकली याच्यातलं कार्टिलेज असतं ते आता फाटून बाहेर आलं. कार्टिलेज बाहेर आल्यामुळे याच्यातली जी सायटिका नावाची नस असते ती नस ब्लॉक झाली म्हणजे दबली गेली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटाला टाचेला होतं. म्हणून तुम्हाला कमरापासून पाय दुखतो झडपडतो रग लागते जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही बसून उठले झोपतून उठले का वाकडं वाकडं चालतं मग थोडं सरळ. आता हे झालं तुम्ही हाताने वाढवू शकता. कधीतरी तुम्ही 50च्या रेंजमध्ये वजन उचललं वाकून त्याच्याने कार्टिलेज फाटून बाहेर आलं. आता तुम्ही आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वजन नाही उचलू शकत. जसं एकदा डायबिटीज BP लागला तो आयुष्यभर असतो तसा एकदम तुम्हाला मणक्याचा आजार लागला तो आयुष्यभर. तुम्ही आयुष्यभर काही नियम सांगतो ते नियम लक्षात ठेवा रेकॉर्ड करून देतो. आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही जास्त वाकून काम करायचं नाही बिना बेल्टचा प्रवास किंवा जास्त हार्ड काम करायचं. LS बेल्ट येतो 3 महिने लागायचं त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कवर. इथून पुढे जास्त पालतं झोपायचं नाही झाड गाडी झाडं सोप्या बसायची किंवा झोपायचं. ट्रॅक्टर वगैरे काही चालवतात शेतीत नाही ट्रॅक्टर नाही चालू आता बाकीचे कामं हाडकाम करताना शेतीचं काम करताना बेल्ट लावूनच काम करायचं. 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात पूर्ण क्लिअर करून देतो. 20% शिल्लक राहील हे मरेपर्यंत. पण तुमच्याकडनं चुकी झाली तर ते त्रास होईल नाही तर नाही. ऑलरेडी ऑपरेशनच्या लेवलला गेले याचा LS स्पाईनचा MRI केला त्याचं स्पष्ट दिसेल समज लोक याला सायटिका आजार म्हणतात. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या आणि जर गोळ्या औषध बरा होत नाही तर हाच एक पर्याय असतो एक सेट करून कार्टिलेज केलं जातं. दुसरा पर्याय मग डॉक्टर ऑपरेशन सांगतात ऑपरेशन करून कार्टिलेज कट केलं जातं ना चालतं मग त्याचं जे ऑपरेशन केलं जातं ते याच आजारासाठी खुशी होतो बघ त्याला 36 घंटे लागताना चालू आहे म्हणजे 3 दिवसानंतर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. तर अशी वाटतं 10 दिवस यायचं पण सर थोडे आता 2-3 दिवसांनी असं जर पडला तर पुढे जरा काम 20 दिवसात तुम्ही 10 सेटिंग करू शकता. 20 दिवसात का कुठं पाहिजे म्हणजे आज आलं 2 दिवस नाही आलं चालेल चालते काय पण 3 सेटिंग लवकर करा. 3 पहिली 3 सेटिंग लवकर करा नंतर यायला काय अशी अडचण कारण की पहिल्या सेटिंगला त्रास झाला तर ते म्हणजे जाऊन उपयोग नाही झाला असं नको गॅस पाहायला जास्त त्रास 20% कमी झालं बघा कुठं दुखतं सांगा कुठं दुखतं सांगा इकडेच फक्त खाली पाहायला उभं राहा समजायचं मग कसं दुखायचं आता कसं दुखतं सांगा मला मोकळं वाटलं पॅन्ट काढून घ्या फास्ट